मित्रांनो, भारतीय रेल्वे हे जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे। याला अनेकदा राष्ट्राची वाहतूक जीवनरेखा म्हणून संबोधले जाते। भारतात वर्षभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे। तर मित्रांनो, अशाच आपल्या भारत देशातील सर्वात मोठ्या 5 रेल्वे स्थानकांविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। नंबर 1, हावडा जंक्शन रेल्वे स्टेशन। हावडा रेल्वे स्थानक हावडा जंक्शन म्हणूनही ओळखले जाते। हे भारतातील सर्वात मोठे तसेच सर्वात जुने रेल्वे स्टेशन देखील आहे। हे भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे। एका दिवसात सुमारे 600 प्रवासी गाड्या या ठिकाणाहून सुटतात। तसेच एका दिवसात 10 लाखाहून अधिक प्रवासी या जंक्शनचा वापर करून प्रवास करतात। 1854 साली हे स्थानक सुरू करण्यात आले। या स्थानकात सर्वात जास्त 23 प्लॅटफॉर्म आहेत। याशिवाय हे जंक्शन प्रवाशांना विविध प्रकारच्या सुविधा देखील पुरवते। नंबर 2, सियालदह रेल्वे स्टेशन। कोलकाता शहराला सेवा देणारे सियालदह हे भारतातील सर्वात मोठे 2ऱ्या क्रमांकाचे रेल्वे स्थानक आहे। या स्थानकात एकूण 21 प्लॅटफॉर्म आहेत। 1869 मध्ये या स्थानकाचे कामकाज सुरू झाले। एका दिवसात सुमारे 1.8 दशलक्ष प्रवासी हे स्टेशन वापरतात, ज्यामुळे हे भारतातील सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक बनते। याशिवाय या स्थानकात प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। नंबर 3, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे एक ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे, जे पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशन म्हणून देखील ओळखले जात होते। हे भारतातील 3रे सर्वात मोठे स्थानक आहे। 2004 मध्ये ते युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे। फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी इटालियन गॅथिक शैलीत त्याची रचना केली होती। त्याचे बांधकाम 1878 मध्ये सुरू झाले आणि 1887 मध्ये पूर्ण झाले। 2017 मध्ये या स्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामकरण करण्यात आले। हे देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे, जे भारताच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणून देखील काम करते। हे दररोज 3 दशलक्ष प्रवाशांना सेवा देते। या स्थानकात एकूण 18 प्लॅटफॉर्म आहेत। याशिवाय हे स्थानक आपल्या प्रवाशांना अनेक सुविधा देते। सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। नंबर 4, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन। हे दिल्लीचे मुख्य रेल्वे स्टेशन आहे, जे वर्षभर व्यस्त असते। या रेल्वे स्थानकावरून सुमारे 400 गाड्या जातात आणि दररोज 5 लाख प्रवासी यांचा वापर करतात। त्याची स्थापना 1926 मध्ये करण्यात आली होती। आतापर्यंत यात 16 प्लॅटफॉर्म आणि 18 ट्रॅक आहेत। पूर्व आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून निघतात। याशिवाय राजधानी एक्सप्रेसचे हे मुख्य केंद्र आहे। हे दिल्ली मेट्रो सेवेशी देखील जोडलेले आहे आणि अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यासाठी विविध संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत। नंबर 5, चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन चेन्नई। पूर्वी ते मद्रास सेंट्रल म्हणून ओळखले जात असे। हे दक्षिण भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक आहे। एका दिवसात 5 लाखाहून अधिक प्रवासी हे रेल्वे स्थानक वापरतात। यात 17 प्लॅटफॉर्म असून त्याची एकूण लांबी सुमारे 1 किलोमीटर एवढी आहे। चेन्नई भारतातील प्रमुख शहरांना जोडते। स्टेशनच्या इमारतीची रचना जॉर्ज हॉर्डिंग यांनी केली आहे। ही इमारत चेन्नईची लोकप्रिय खूण म्हणून देखील ओळखली जाते। या रेल्वे स्टेशनवर विविध सुविधा देखील उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, भारत देशातील सर्वात मोठे 5 रेल्वे स्थानक याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।